रात्रीच्या जेवणामध्ये पटकन तयार होणारं पौष्टिक आणि हलकं फुलकं असं बनवायचं असेल, हा स्वयंपाक मी बनवायला घेते। तर इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकले, चांगले तडतडू द्यायची आहे। थोडंसं हिंग पावडर टाकलेलं आहे, पातळ उभा चिरलेला कांदा टाकला, चांगलं परतवून घेतले। कढीपत्ता, हिरव्या मिरच्या कट करून टाकल्या आणि एक टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे। हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकून छान असं परतवून घ्यायचं। आता इथं मी आधीच अर्धा तास आधी मुगाची डाळ भिजत ठेवली होती। 15 मिनिटं किंवा 10 मिनिटं जरी भिजत ठेवली तरी चालते, पण भिजली की डाळ छान शिजते आणि ती पचायला अजून छान अशी हलकी होते। तर इथे थोडासा पाण्याचा शिपका मारून झाकण ठेवून मंद आचेवरती डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। एकदम सुक्की अशी सुटसुटीत होईल अशीच। आता इथे डाळ शिजत आहे तोपर्यंत मी भाकरी करायला घेतली आहे ज्वारीच्या हलक्या पचायला पौष्टिक अशा भाकरी आणि मुगाची सुकी डाळ आणि त्याच्यासोबत हिरव्या मिरच्या आता मी इथे भाजणार आहे आणि त्याचा मस्त असा ठेचा सुद्धा करून घेणार आहे आणि सोबत कच्चा कांदा सुद्धा मी फोडून घेणार आहे। चला तर मग तुम्ही पण अशा सुक्या डाळी बनवता का? मला कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।